डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीच्या नावापाठीमागे एक 17 वर्षाचा संघर्ष आहे. या 17 वर्षाच्या संघर्षामध्ये खूप भीमसैनिकांचे बलिदान गेले आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेऊयात. जय भीम, नमो बुद्धाय. रमा कांबळे या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. लढा नामांतराचा. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखले जाते, कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या इथे शिकून गेलेल्या सर्वात हुशार विद्यार्थ्यांची यादी केली होती. त्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं. हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की त्याच महामानवाचं आपल्या देशामध्ये मान सन्मान होताना दिसत नाही. त्याच महामानवाचा मराठवाड्याच्या विद्यापीठाला नाव देऊ नये म्हणून इथल्या सवर्ण जनतेनं विरोध केला होता. कारण ते खालच्या जातीतले होते. म्हणून विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी तब्बल 17 वर्ष लढावे लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली आणि मराठवाड्यामध्ये 1950ला औरंगाबाद येथे मिलिंद कला महाविद्यालय स्थापन केले. त्यामुळे शिक्षणाची गंगोत्री मराठवाड्यामध्ये आली. नाहीतर मराठवाड्याच्या तरुणाला उच्च शिक्षणासाठी एकतर हैदराबादला किंवा पुणे मुंबईच्या ठिकाणी जावे लागत होते. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मिलिंद कॉलेजमुळे मराठवाड्याचा विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकले. त्यामुळे साहजिकच आहे की मराठवाड्याच्या आंबेडकरी अनुयायांना विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी केली. विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची पहिली मागणी विद्यापीठाचे बांधकाम सुरू असताना 1957ला करण्यात आली होती. मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 23 ऑगस्ट 1958ची आहे. त्यानंतर मिलिंद कॉलेजचे प्राचार्य S.T. प्रधान यांनी 1966ला मागणी केली होती. त्यानंतर आंबेडकरी जनतेने जोर धरला. विद्यापीठाला नाव द्यावे म्हणून ठिकठिकाणी आंदोलने झाली. विद्यार्थी कृती समितीने अनेक मोर्चे आंदोलने केली. गंगाधर गाडे असतील, दलित पॅंथरचे अनेक नेत्यांनी याबाबत आक्रमक धोरणे स्वीकारली होती. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी तर नागपूर ते औरंगाबाद असा लॉंग मार्च काढला होता. परंतु तत्कालीन सरकारने या मोर्चावर लाठीचार्ज केला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि भीमसैनिकांना जेलमध्ये डांबण्यात आले. यामध्ये 2 गट पडले होते. एक विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावे म्हणून, तर दुसरा गट त्या नावाला विरोध करणारा. मराठवाडा विद्यापीठाला मौलाना अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे असं मुस्लिम समाजाने सुद्धा मागणी केली होती. तर सवर्ण लोकांनी स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव द्यावे म्हणून मागणी केली होती. 23 जुलै 1978ला राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये मराठवाड्याच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सहमत करण्यात आला. परंतु या निर्णयामुळे जे या नामांतराला विरोध करत होते ते अधिकच उग्र झाले. नामांतराची ठिणगी फक्त शहरापुरती मर्यादित राहिली नाही, मराठवाड्याच्या गावगाव खेड्याखेड्यामध्ये ती पोहोचली होती आणि तिथे जातीय स्वरूप घेतलं होतं. मराठवाड्यातल्या सरंजामशाही आणि जातीवादी लोकांनी बौद्ध समाजाचे घरे जाळण्याचे काम केले. त्यांना मारहाण केली. कित्येक निष्पाप लोकांना मारण्यात आलं. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. तरी भीमसैनिक मागे हटला नाही. एका बाजूला बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करणारे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या नावासाठी आपल्या जीव देणारे कितीतरी भीमसैनिक उभे होते. हा प्रचंड विरोध होत असताना सुद्धा आंबेडकरी अनुयायी थोडे सुद्धा डगमगले नाहीत. नांदेडचा भीमाचा बछडा गौतम वाघमारे सरकार नामांतर लवकर करत नसल्यामुळे भर चौकामध्ये स्वतःला पेटवून घेतलं. पेटत असताना सुद्धा तो एकच म्हणत होता, नामांतर झालंच पाहिजे, नामांतर झालंच पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं म्हणून एका समतावादी मराठा समाजाच्या मुलाने देखील रेल्वेखाली आपला जीव दिला. त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी होती, बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला द्यावं आणि जो विरोध होत आहे तो कमी व्हावा. तो मुलगा सातारा जिल्ह्यातील होता. त्या समतावादी मराठा मुलाचं नाव विलास ढाणे पाटील होतं. तसेच नांदेडमधीलच टेंभुर्णी या गावातील पोचीराम कांबळे हा बांधव गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायचा, जय भीम बोलायचा. त्यामध्येच गावामध्ये नामांतराची ठिणगी आधीच पडली होती. गावगुंडांनी पोचीराम कांबळेला मारण्याचं ठरवलं होतं. हातामध्ये कोयते, कुऱ्हाड्या, लाठ्या, काट्या घेऊन 200च्या जवळपास पिसाळलेले कुत्रे एखाद्या जखमी वाघावर तुटून पडावे तसे पोचीराम कांबळेवर तुटून पडले. सांग पोचा, जय भीम बोलशील का? गावात जयंती साजरी करशील का?
पोचीराम कांबळे प्रत्युत्तर द्यायचा. हो, मी जय भीम बोलणार आणि गावामध्ये जयंती साजरी करणार. समोर मृत्यू दिसत असताना सुद्धा त्यांनी आपल्या विचारधारेशी तडजोड केली नाही. गावगुंडांनी त्याचे दोन्ही हात पाय कापले. नंतर जवळच असलेल्या लाकडावर सरण रचलं आणि त्यावर त्याला पेटवण्यात आले. त्याच्या अग्नीमधून सुद्धा पोचीराम कांबळे जय भीम बोलायचा. मानवतेला काळीमा फासणारी ही क्रूर घटना होती. अशा घटना होत असताना सुद्धा आपले आंबेडकर या अनुयायी 1 इंच सुद्धा पाठीमागे हटले नाहीत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला होता. आपल्या बाबांचं नाव विद्यापीठाला दिलंच पाहिजे अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली होती. यासाठी अनेक आंबेडकरी अनुयायांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यामध्ये जनार्दन मवाडे, प्रतिभा तायडे, सुहासिनी बनसोडे, शरद पाटोळे, पोचीराम कांबळे, अविनाश डोंगरे, गौतम वाघमारे अशा कितीतरी भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आंबेडकरी अनुयायांच्या संघर्षामुळे 14 जानेवारी 1994ला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव देण्यात आलं. या नावासाठी अनेक भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा सर्व अज्ञात शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना विनम्र आदरांजली. जय भीम, नमो बुद्धाय. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच काही विषयावर तुम्हाला माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करा. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.